नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. फायनली आज तो दिवस इलेलो असा ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. तो म्हणजे गावी जायचो दिवस, कोकणात जायचो दिवस. चला तर मग जाऊया कोकणात. आम्ही आता इथे डोंबिवली स्टेशनला पोचलो आहे. सकाळचे 4:45 वाजले आहेत. ठाण्यावरून आमची जनशताब्दी एक्सप्रेस आहे. सो आम्ही आता CSMTला जाणारी स्लो लोकल पकडत आहोत ठाण्याला जायसाठी. ट्रेन इथे आलेली आहे. आम्ही ट्रेन पकडली आणि आता आम्ही निघालो आहोत ठाण्याच्या दिशेने. इथे आम्ही ठाणा स्टेशनला पोचलो आणि आम्ही ब्रिजवरच वेट करत आहोत, कारण जनशताब्दी एक्सप्रेस किती प्लॅटफॉर्मला येणार आहे ते अजून काही कन्फर्म कळलेलं नाही आहे. सो आम्ही इथे वेट करत आहोत आणि फायनली 7 नंबर प्लॅटफॉर्मला जनशताब्दी येणार आहे असं अनाऊन्स केलं. सो आम्ही 7 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघालो आणि हे बघा, इथे जनशताब्दी एक्सप्रेस आमची आलेली आहे. आज गाडी 15 ते 20 मिनटं उशिराने आहे. एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला आलेली आहे. आम्ही गाडीमध्ये बसून घेतलं आणि आता कोकणात जायचा आमचा प्रवास इथे सुरू झालेला आहे. गाडी ठाणा स्टेशनवरून निघाली आहे. मस्त असं सनराईज इथे इमेजेस बघू शकता. आम्ही आमच्या सीटवर बसून घेतलं. आता हे आलेलं आहे रत्नागिरी स्टेशन. ते रत्नागिरीला आम्ही पोचलो आहे. रत्नागिरीवरून गाडी निघाली आहे. बघा किती मस्त दृश्य आहे. इथे आम्ही रेडी बसलो होतो कणकवलीला उतरण्यासाठी आणि फायनली कणकवली स्टेशन आलेलं आहे आणि आम्ही उतरलो. बघा भरपूर चाकरमान्यांची गर्दी आहे. आम्ही आमचे लगेज घेऊन बाहेरच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. इथे ब्रिज क्रॉस करून ह्या साईडला आल्यावर कोकण मेवा ह्या दुकानातून आम्ही मस्त थंडगार असे कोकम सरबत पियालो आणि ॲक्च्युली मस्त कोकम सरबत इथे मिळतात. तुम्ही जर ह्या साईडला आलात तर नक्की ट्राय करून बघा. तिथून आम्ही निघून बाहेर आलो. इथे आम्ही ऑटोचा वेट करत आहोत कणकवली डेपोमध्ये जाण्यासाठी. इथे आम्हाला ऑटो मिळालेली आहे. आम्ही निघालो आहोत आता डेपोच्या दिशेने. गावी आल्याचं मस्त असं फिलिंगच आहे वेगळं. इथे आम्ही पोचलो आहोत डेपोमध्ये. हे आहे कणकवलीचं बस डेपो. इथून आम्ही लिंगडाळसाठी ST पकडणार आहोत. सो आम्ही आमचे लगेज ठेवून आमची ST कुठे लागणार आहे त्याप्रमाणे उभे राहिलो. इथे वरती मेन्शन केलेलं आहे कोणत्या ST कुठे लागणार आहेत. डिटेल इथे आहे. सो आम्ही इथे STचा वेट करत थांबलो आणि आमची ST इथे आलेली आहे. आम्ही STत बसलो. कौशलने विंडो सीट अडवली मस्त आणि आता आम्ही निघालो आहोत लिंगडाळला जायला. नवीन ST किती मस्त आहे बघू शकता. मस्त मोठ्या मोठ्या विंडोज आहेत. बाहेरचा व्ह्यूही किती मस्त आहे बघा. फायनली आम्ही इथे लिंगडाळ टिटाला उतरलो. इथे दादा टेम्पो घेऊन आमचा आलेला आहे. सो आम्ही आमचे लगेज ठेवून पुढे बसून घेतलं. आणि आम्ही आता लिंगडाळ गावात जाण्यासाठी निघालो. हे बघा, आम्ही आता लिंगडाळ गावामध्ये इथे पोचलो.
गाव आमचं आलेलं आहे. इथे आम्ही आमचे लगेज उतरवून घराच्या दिशेने निघालो. हे बघा, फायनली आम्ही गावच्या घरी इथे पोचलो. गावी येऊन खरंच खूप मस्त वाटत आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजून कोकणातले नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.